वया पुत्र म्हणून हा, त्यावरती तुम्हाला प्रश्न वाटले कुठले ते विचारा. धम्माला बंतेजींच्या पायावरती, बुद्धाच्या पायावरती आणि घे म्हणतो फोटो. चित्त कोणीकडे? कॅमेरामध्ये. ते पुण्य होणार आहे का? अरे तुम्ही तुमच्या अहंकारा सजवता आहेत, सावरता. धम्मिक सूत्रामध्ये म्हणतात काय करा, तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा, आणि ब्रह्मचर्याचं पालन नसन होत तर कमीत कमी दुसऱ्याच्या स्त्रीसोबत तुम्ही वास करू नका. म्हणजे कमीत कमी 5 शिलाचं पालन करा. पण नाही होत आपल्याला. भिक्खू संघाला बघून, भिक्खू संघाकडे आपण आदर्श त्यांना मानून आपण काय केलं पाहिजे? ब्रह्मचर्याचं व्रत धरायचं. मृत्यूचं लक्ष आलं पाहिजे आपल्याकडे. मृत्यू आपल्याला कळलं पाहिजे, मृत्यू माहिती झालं पाहिजे आपल्याला. आपल्याला 2 पुस्तकं वाचली, माझ्यासारखं मोठा कोणी नाही. मी मोठा, मी छोटा, माझं नाव पाहिजे मोठं. त्यांनी या विषयीचं सांगा व्यवस्थित. 10 पुण्यक्रिया, 10 पुण्यक्रिया म्हणजे दानशील भावना. विविध पावन या बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने या ठिकाणी संघदानाचं आयोजन बीड येथील नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीपजी रोडे सर आणि त्यांच्या सोसायटी बुद्धिस्ट मोनेस्ट्री साजापूर आदरणीय बनते करुणानंद थेरो यांच्या माध्यमातून आज श्रामणेर शिबिराचा या ठिकाणी समारोप होत आहे. या श्रामणेर शिबिराच्या समारोपा प्रसंगी धम्मपीठावर उपस्थित असलेले पूज्य भिक्खू डॉक्टर खेमो धम्म महाथेरो, पूज्य भिक्खू धम्मानंद थेरो, पूज्य भिक्खू धम्मशील थेरो आणि सर्व बंतेगण यांना मी प्रथमतः त्रिवार वंदन करतो. आणि या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित असलेली माझी आई, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा मुलगा आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आदरणीय एरेकर साहेब, आदरणीय जोगदंड साहेब, ॲडव्होकेट गौतम मस्के, प्रोफेसर डॉक्टर सुरेश गायकवाड सर, बीडून आलेले प्राध्यापक राम गायकवाड सर असतील, प्राचार्य प्रदीप गाडे, भारत मगर सर असतील आणि त्यांचं सर्व कुटुंब. आज मला अतिशय आनंद होत आहे की या ठिकाणी की माझी सुप्त इच्छा मी बंतीजीला बोलून दाखवली आणि ही माझी कडून जी पुण्य पारमिता होती. आता इथं माझी आई आलेली आहे. माझ्या आईच्या आईनं त्या काळामध्ये भीक मागून 75 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ती शिक्षण देत होती. वडील बॉम्बसेप मध्ये काम करतात आणि बॉम्बसेप मध्ये काम करत असताना आई त्या ठिकाणी 30-40 लोकांचं भुशाच्या शेगडीवरती स्वयंपाक करून लोकांना ते जेवू घालत होती आणि तेही आनंदानं. तीच गोष्ट माझ्या माध्यमातून आता इथं पुढे होत आहे. त्याचा मला अतिशय आनंद होत आहे की शैक्षणिक संस्था चालवत असताना या ठिकाणी पे बॅक टू द सोसायटी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या माध्यमातून आदरणीय डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी 4 वर्षापूर्वी आदरणीय बनते धम्मशील यांना बीड या ठिकाणी पाठवलं आणि जसा जसा आम्हाला धम्म कळायला लागला तसा तसा या धम्मामध्ये आम्हाला आनंद मिळत गेला की आमचं तर मंगल झालेलंच आहे. पण आपल्या बरोबर या ठिकाणी आपण विपश्यनेला गेल्यानंतर एक गीत ऐकतो, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. या भावनेतून आपल्या मित्राचं मंगल व्हावं, या परिसरातील प्रत्येक व्यक्तीचं मंगल व्हावं, जगातील जे दुःखी आहेत यांचं दुःख निवारण व्हावं, या हेतून मी आदरणीय बनते करुणानंद थेरोंना म्हटलं की अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि कार्यक्रम घेत असताना काल 3 दिवसापासून अतिशय आनंद होत आहे की जसा जसा आपण बनते गणाच्या सहवासात राहू तो आनंद आपल्याला अतिशय द्विगुणित करणारा असतो. आणि यामध्ये आदरणीय उपगुप्त महाथेरोच्या माध्यमातून मी आता जास्त काही बोलणार नाही, पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही थायलंडला गेलो आणि त्याही पेक्षा सगळ्यात आनंदाचा क्षण आदरणीय बनते उपगुप्त महाथेरोंनी आम्हाला साऊथ कोरिया या ठिकाणी आणि साऊथ कोरियाला नेल्यानंतर बाबासाहेबांना जो आम्हाला धम्म दिलेला आहे तो किती महान आहे आणि जागतिक लेवलवरचा आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की भारतातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं परदेशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत होतं. कारण का ही भूमी जी आहे ही धम्मभूमी आहे आणि तथागताच्या भूमीतून जो कोणी व्यक्ती जातो त्या प्रत्येक व्यक्तीचं तिथं स्वागत होतं. आणि दक्षिण कोरियाला गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिला बाबासाहेब
बाबासाहेबाचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्या उभारणीमध्ये डॉक्टर उपयुक्त महाथेरोंनी जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की आपला धम्म तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहे, पण महाराष्ट्रातल्या भंतेगणांना उपासकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरून गेलेले आणि रेकर साहेब ज्यावेळेस तिथले भंतेजी पुतळा अनावरण झाल्यावर म्हटले जय भीम, त्यावेळेस अंगावरती काटा उभा राहिला की बाबासाहेबाचा विचार आता तिथेही चाललेला आहे. आणि दक्षिण कोरियाचे भंतेजी बाबासाहेबाचा बुद्ध आणि हिज धम्मा हे पुस्तक तिथं प्रकाशित करत आहेत, याचा आनंद आहे. तर मला वाटतं की जे काही उपासक आहेत की आपण बोधगयाला तर जातोच, परंतु आपले जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती जपान असेल, थायलंड असेल, कंबोडिया असेल, आता तिसरी सहल आदरणीय भंतेजी उपयुक्त महाथेरोच्या माध्यमातून मी आणि माझी मिसेस दीपा प्रदीप रोडे कंबोडिया या ठिकाणी सुद्धा जात आहे की तिथं गेल्यानंतर जो आपण सहलीला जाऊया, पण भंतेजीच्या बरोबर गेल्यानंतर जो मान मिळतो, सन्मान मिळतो. शेवटची एक गोष्ट सांगतो, दक्षिण कोरियाला एक मेडिटेशन नावाचं विलेज आहे आणि त्या विलेज मध्ये एक परंपरा आहे त्यांची की अति VVIP गेस्ट आल्यानंतर भंतेजी 40 वर्षापूर्वीचा जतन केलेला चहा त्या उपासकाला देतात. तर तो आम्हाला दिला. मग आम्हाला वाटलं की आपला धम्म जो 400 वर्षापूर्वीचा तो त्यांनी तिजोरीत ठेवलेला आहे चहा, आणि भारतीय लोकांना इतकं ते महत्व देतात आणि एवढा त्यांचं स्वागत करतात की 80 वर्षाचे भंतेजी त्यांच्या गाडीत घेऊन आम्हाला फिरवत होते. आणि भंतेजी बरोबर गेल्यामुळं आर्थिक खर्चही आमचा कमी झाला, कारण प्रत्येक विहारामध्ये राहण्याची म्हणजे तिथली विहार म्हटली तर इथल्या 5 स्टार हॉटेलच्या पुढची विहार आहे. तर मी उपासकाला एवढंच सांगाल इथं आलेल्या की आपण आपल्या जीवनामध्ये की धम्म वाढवण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्याचबरोबर पर्यटन करत असताना जे काही बौद्ध राष्ट्र आहेत या बौद्ध राष्ट्राला जावं की जेणेकरून आपला आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला जोगदंड साहेब समजलं की त्यांनी सांगितले की जेवढे काही बुद्धिस्ट राष्ट्र आहेत ते भारतातल्या बौद्धाबरोबर जो काही व्यापार त्यांना करायचा, जे काही ट्रेडिंग करायची त्याला ते सहकार्य करायला तयार आहेत. आणि हे शक्य झालं फक्त आपल्या धम्मामुळं. आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात आणि सगळे भंतेगण आले, अतिशय आनंद झाला. मी भंतेजीला सांगितलं तर मी वाढदिवस कधीही साजरा, फेसबुक पासून लोकांचे वाढदिवस आपल्याला माहीत झाले, साजरा करत नाही, पण वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हटलं अशा पद्धतीचं कार्य करावं. त्याचं बळ देण्यासाठी माझी आई, माझे वडील, माझी बहीण, माझी मुलगी, माझी पत्नी दीपा प्रदीप रोडे, प्रियंका रोडे आणि दीपंकर रोडे, की म्हणजे हा वारसा आता आमचा पुढे चालला. आईने दिलेला वारसा आमच्यापर्यंत आहे, आम्ही दिलेला वारसा हा मुलापर्यंत आहे. हाच वारसा आपल्याला आपल्या मुलापर्यंत द्यायचा आहे, जेणेकरून बाबासाहेबाला जे भारत बौद्धमय करायचं जो संकल्प होता तो तडीच जाईल. धन्यवाद. जय भीम, जय भारत. वर्षावास आहे आमचा 20वा वर्षावास आहे भंतेजी. आणि 20 वर्ष जेव्हा कंप्लीट होतात एखाद्या उपसंपन्न भिक्खूला तेव्हा त्यांना महाथेरो म्हणून उपाधी प्राप्त होते. तर आम्ही आतापर्यंत थेरो होतो, आता हा वर्षावा झाला की महाथेरो हो, म्हणजे महाथेरो म्हणजे माथारी. आणि त्याची चाहूल आताच लागली, कारण 40 क्रॉस केली की हे आपल्याला साथ देत नाही. याला किती काळजी घ्या हे डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि भगवंताला सुद्धा त्याने सोडलं नाही. संत महापुरुष कोणाला सोडलं नाही, आपल्याला सोडणार नाही. किती आरस्यात पाहन काही किती खात राहा, 40 क्रॉस केली की याच्यात बिघाड व्हायला सुरुवात होते. म्हणून कोणता डॉक्टर असा नाही आहे की पुन्हा आपल्याला तरुण बनवेल, कोणता डॉक्टर असा नाही आहे की आपल्याला पुन्हा बालक बनवेल. त्यामुळे आपल्या शरीराची तर काळजी घेतलीच पाहिजे, परंतु आपल्या मनाची पण काळजी घेतली पाहिजे. मनाला शुद्ध बनविलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे, पंचशील पालन केलं पाहिजे. आठवड्यातून एक दिवस का होईना आपण आर्य उपोषणाचं पालन केलं पाहिजे आणि बुद्ध विहारात जायला शिकलं पाहिजे. आपला मुलगा कोणी भंतेजी नसेल तर हरकत नाही, पण कोण्या तरी माऊलीनं, कोण्या तरी बाबानं भंतेजी म्हणून एखादा मुलगा दान दिला असेल तर त्याला आपण आपल्या मुलासारखं समजून त्याचं पालन पोषणाची ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. थायलंडमध्ये आणि श्रीलंकेमध्ये हे होते.
आपल्याकडे फक्त बापा असं, ते बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे बरोबर नाही. 4 बोट आपल्याकडेच असतात, आपणच बरोबर नसतो. कारण ज्याने जसा चष्मा घातलेला आहे दुनिया तशीच दिसते, आणि त्यामुळे धम्माचा चष्मा घालण्याची गरज आहे, सम्राट अशोकाचा चष्मा घालण्याची गरज आहे, बाबासाहेबांचा चष्मा घालण्याची गरज आहे. आपल्या प्रत्येकाला सकारात्मक भाव ठेवून तो काम करण्याची गरज आहे. म्हणून 19 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाचं मी डिक्लेअर करतोय. 19 ऑक्टोबरला आमचा महाथेरोचा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाचंही तुम्हाला मी निमंत्रण देतो. कारण 7 ऑक्टोबरला कार्यक्रम संपत आहे, तोपर्यंत राहतो बापा मी. त्याचे म्हणतात बटन दबणार नाही तुमचं, म्हणजे झालं तर बटन दबू देत नाही महाथेरो होईपर्यंत. आणि बरोबर 7 ऑक्टोबरला कार्यक्रम संपेल वर्षावासाचा रितसर अश्विन पौर्णिमेला, आणि 19 ऑक्टोबरला महाथेरोचा कार्यक्रम असणार आहे. त्याची एक सूचना देण्यासाठी मी माईक घेतला. रक्तदान शिबिरही आहे. आपल्या सर्वांना मी सूचना करेल, या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. तर आम्ही रक्त देणार आहोत, तुम्ही रक्त द्या. जे बारीक आहेत ते थोडेसे वाढतील, जे जास्तच वाढले ते कमी होतील, म्हणून रक्तदान करावं अशी एक सूचना आहे. करत आहो ही फार महत्वाची मंगलमय गोष्ट आहे. आणि आमचे भिक्खू भदंत करुणानंद थेरो यांनी सर्व प्रकारच्या या मानसिकतेला ओळखून सर्वांचं मन या मार्गाकडे वळवलं, आणि चांगले चांगले लोक याच्यात जोडल्या गेले. चांगले चांगले लोक त्याग करत आहेत. आजच्या वर्तमान काळामध्ये हे त्याग करणारे, हे श्रद्धावान, हे शीलवान, हे नव्या इतिहासाचं पान आहे. या बौद्ध धम्माच्या इतिहासाला जे कोणी लिहिल त्याच्यात हे आजचं ऐतिहासिक दिवसाचं महत्व आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण हे सर्व काही ऐतिहासिक कर्म या पुस्तकामध्ये जोडल्या जाईल अशी मी कामना करतो. आणि भंते करुणानंद थेरो यांच्या पुढच्या महान अशा महत्वाकांक्षेला मंगल मैत्री देतो, आशीर्वाद देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. काळ आता हे चिवर एवढे आहे ना, की एकच चिवर रात्री धुवायचं आणि तेच घालायचं, एकच चिवर. उपाली भंतेजी होते, आता आमचे खेमधम्माजी, शरणानंद भंतेजी, 1-2च भंतेजी आता आमचे त्याचे साक्षीदार आहेत. बाकी जवळपास सर्व भंतेजी आमच्यामधून गेले. गरिबी काय असते, अडचण काय असते, भाजी भाकर खाऊन, पिठलं भाकर खाऊन समाजामध्ये काम कसं करावं लागते आम्ही जवळून पाहिले. एक आचाराची फोड आणि एक भाकर त्याच्यासोबत खायची. आज मला वाटतं असं जर श्रामणेला दिला तर एकही आता थांबणार नाही याच्यात. आम्ही ते खाऊन इथपर्यंत प्रवास केलेला. हे आज मिळालेलं आहे सगळं, गाडी, मोटर. 4 किलोमीटर 5 किलोमीटर आम्ही. आताच कोणीतरी बुद्धगयाचा विषय मी परवा 3 तारखेला दिल्लीला जाऊन आलो स्वतः. ऑल इंडिया भिक्खू संघाच्या शिष्टमंडळाची भेट, चिराग पासवान सोबत आमची मीटिंग झाली. रामदास आठवले सोबत होते, कारण पासवान बिहारचे आहे. त्यामुळे त्यांना म्हटलं बा तुम्ही लालू प्रसाद यादव असतील, आपले नितीश कुमार असतील, यांच्यासोबत राहिला करून विधान परिषद आणि विधानसभेमध्ये ठराव घ्या, त्यानंतर हे होईल. आमची बैठक ते गृहमंत्री काय अमित शहा सोबत होणार होती, परंतु हे पाकिस्तानचं युद्ध मध्ये सुरू झाल्यामुळे ती सगळी मंडळी त्या कामात आहे. त्यांचा निरोप आला, हे जरा थोडं निवळू द्या, हे मिटल्यानंतर आपण बसूया. आणि त्या दृष्टीनं आम्ही ऑल इंडिया भिक्खू संघाच्या सिनियर भंतेजीने असं ठरवलंय की 8-10 दिवस तिथे दिल्लीतच बसायचं. सर्व खासदार, आमदार, मंत्री त्यांच्या दारात जाऊन बसायचं. हे बुद्धगयाचा प्रश्न सोडल्याशिवाय उठायचंच नाही असा आम्ही संकल्प केला. दारात फक्त बसायचं, बसाजोगी बसतात. हे तुम्ही काम करा, नाहीतर तुम्ही त्यांच्याकडे जेवायचं, त्यांच्याकडेच खायचं, तिथेच बसायचं. हे काम तुम्ही करायचं असा आम्ही संकल्प करून आलेलो आहे. तेव्हा आशा आहे की
सरकार कोणाचंही असो कसंही असो शेवटी सरकार आहे आणि हे सरकारकडूनच आपल्याला करून घेणं आहे. तुम्ही त्यांना काही म्हणा, काही बोला, काही म्हटलं तरी काही हरकत नाही, पण काम शेवटी तिथेच आणलेलं आहे. तेव्हा आम्हाला आशा आहे, 1-2 मीटिंग ज्या झाल्या त्या मीटिंगवरून अशी आशा आहे की एक नाही एक दिवस बुद्धगयाचं मंदिर मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, पूर्ण आशा आहे. त्यामुळे आपण त्या बाबतीत निराश होण्याचं कारण नाही. रस्त्यावरची लढाई, डायलॉगची लढाई आणि न्यायालयीन लढाई अशा 3 पातळीवर लढाया सुरू आहेत सध्या आणि आपल्याला तिन्ही पातळीवरती करायचं आहे. आजच्या साजापूर येथील अत्यंत चांगल्या कार्यक्रमात प्राध्यापक रोडे सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात तर काम करतच आहेत, सेवा करत आहेत. मुलीला डॉक्टर बनवलंय, मुलाला इंजिनियर केलं, आपल्या घराची आधी व्यवस्था लावली, मुलीला उच्च दर्जाचं शिक्षण देऊन त्यांना सन्मार्गावर आधी लावलेलं आहे, घरची घडी नीट बसवलेली आहे. बऱ्याच लोकांची स्थिती अशी आहे की घरामध्ये कोणी त्याचं ऐकत नाही, बायकोही ऐकत नाही, ती बाहेर निघाल्यावर म्हणते समाजाचं काही भरीव कार्य केलं पाहिजे म्हणते.